श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 23 एप्रिल 2026 म्हणजेच गुरुवारी येत आहे गुरुपुष्यामृत योग. 23 एप्रिल रोजी गुरुपुष्यामृत योग हा रात्री 8:57 सुरू होऊन तो पहाटे 6:17 असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने चांदी खरेदी केले अत्यंत शुभ मानले जाते. त्यात वृद्धी होते. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे. शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असे म्हणण्यात आले आहे. गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच आपल्याला या पूजेसोबतच लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं. असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होते. पैशासंबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगामध्ये पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजाही करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होते. कुटुंबाची प्रगती होते. पुष्य नक्षत्राला नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्यांची देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात. शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील आवर्जून करायच्या आहेत. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल, पण फक्त 2 रुपयाची ही वस्तू घरी आणा. ही वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही नांदणार आहे. आपल्याला प्रत्येक कामामध्ये भरभरून यश प्राप्त होणार आहे. आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार. तर ती कोणती वस्तू आणायची, कोणत्या वेळेत आणायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं, महादेवांचं आणि गणपती बाप्पांचं तसेच देवगुरु बृहस्पतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे. स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजळ जल टाकून स्नान करायचे. हे स्नान केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र मनाने आणि पवित्र तनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्य हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी, महादेवांची तसेच गणपती बाप्पांची आणि कुबेर देवांची पूजाही करायची आहे. कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धन प्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत. तर महादेव हे संकटनाशक आहेत. तर गणपती बाप्पा हे बुद्धिमत्तेचे देवता आहेत.
लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिची आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे. यामुळे या सर्व देवी देवतांची पूजा करण्याला महत्त्व आहे. तसेच श्री सूक्तम आणि पुरुष सूक्तमचं पठण करून पंचोपचार पूजा करावी. कळश स्थापना केल्यास घरात धन धान्य वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते. देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. जेव्हा आपण सेवा करतो आणि त्याचबरोबर काही उपाय करतो तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. तर या दिवशी अगदी तुम्ही 10 रुपयाची का होईना हळद ही तुम्हाला आपल्या घरी आवर्जून घेऊन यायची आहे. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हळद खरेदी करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तुम्ही सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल, पण तुम्हाला आवर्जून या दिवशी हळद ही विकत घेऊन आपल्या घरी आणायची आहे. हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय, आणि जर हळद आपल्या घरी आणली म्हणजेच आपण साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्यावर आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं. दुसरी महत्त्वाची वस्तू जी आवर्जून गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायची ती म्हणजे चणा डाळ. पिवळ्या रंगाची ही चणा डाळ जी आहे ती आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते. तसेच पुढची वस्तू म्हणजे तुळशीचं रोप. जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल किंवा तुमच्या घरातील तुळस काही कारणास्तव वाळली असेल तर आवर्जून गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरी तुळशीचं रोप हे घेऊन यायचं आहे. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस. ज्या घरामध्ये तुळशीचं पूजन दररोज केले जातं, सेवा केली जाते, त्या घरावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे येत नाही. त्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते. त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची वास्तुदोषसुद्धा निर्माण होत नाही. तर या 3 वस्तू ज्या आहेत त्या आवर्जून आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्या घरी घेऊन यायच्यात, किंवा या 3 पैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू घरी घेऊन आली तरीही चालणार आहे. आपल्याला हे जे उपाय आहेत ते संध्याकाळी करायचे. 3 संजेच्या वेळेस माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेस आपल्याला आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा. म्हणजे तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्येच करणार आहे. देवघरामध्ये आपल्याला एक पाट ठेवायचं आणि त्या पाटावर आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र हे ठेवायचं आहे. त्यावर आपल्याला माता लक्ष्मीची तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती ठेवायची. त्याचबरोबर गणपती बाप्पा तसेच श्रीहरी विष्णू किंवा तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल, श्रीयंत्र असेल तर या सर्व यंत्रांसोबत आपल्याला पाटावर मांडणी ही करून घ्यायची आहे. दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. तसेच तुम्ही हे ज्या वस्तू खरेदी करून आणलेल्या आहेत जसं की हळद असेल, हरभऱ्याची डाळ असेल तर तीसुद्धा आपल्याला वाटीमध्ये ठेवायची आहे. त्यानंतर सर्व देवी देवतांना आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, दीप, धूप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. तिथे बसून आपल्याला एक वेळा श्री सूक्तमचं पठण करायचं आहे. श्री सूक्तम हे माता लक्ष्मीला अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. त्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. श्रीहरी विष्णूंना तसेच गणपती बाप्पांना, कुबेर देवांना, महादेवांना स्मरण करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची. आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे, दारिद्र्य आहे, संकट आहेत, विघ्न आहे, दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची. त्यानंतर या सर्व वस्तू तसेच सर्व देवी देवतांना संपूर्ण रात्रभर तिथेच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचे, देवपूजा करण्या अगोदर पुन्हा देवांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. आता जर तुम्ही हळद विकत घेऊन आणली असेल तर आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्याभर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं हळद टाकायची आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं जप करायचा आहे. तसंच हरभऱ्याची डाळ जर तुम्ही विकत घेऊन आणली असेल तर त्यामधली आपल्याला थोडीशी हरभऱ्याची डाळ जी आहे त्यामध्ये एक गुळाचा खडा टाकायचा आणि अशी ही डाळ आणि गुळ जे आहे ते आपल्याला गाईला खायला द्यायचे आहे. किंवा आता तुम्ही तुळशीचं रोप आणलं असेल तर आवर्जून त्या रोपाला आपल्याला तुळशी वृंदावनमध्ये लावायचं आणि त्याची पूजानी सेवाही
करायची आहे. तर अशा रीतीने आपल्याला हे जे उपाय आहेत किंवा ह्या ज्या सेवा आहेत त्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी करायच्यात. या सेवा केल्यामुळे आपल्या घरावर अखंड लक्ष्मीनारायणाची कृपाही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.